अमरावती जिल्ह्यात कोरोनाने उच्चांक गाठला आहे। कोरोना रुग्णांची सेवा देण्यात सुपर कोविड पीडीएमसी कोविड रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे। अशातच कोरोना रुग्णालयात रुग्णांना सेवा देत असताना अनेक डॉक्टर, परिचारिकांना संसर्ग झाला, त्यात अनेकांचा मृत्यूही झाला। अशा सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे। या परिस्थितीत सुपर कोरोना रुग्णालयात पीडीएमसी कोरोना वार्डात सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा रविवारी दुपारी विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन सूर्योदय परिवार, गजानन महाबौद्धिशीय संस्था तसेच हेमंत काळमेघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सर्व कोरोना योद्ध्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तसेच रोख रुपये देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष गजानन फुंडकर सह वसू महाराज सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कोरोना योद्धा म्हणून यावेळी परिचारिका, आशा वर्कर, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। 7 महिने सातत्याने ज्या पेशंटच्या आपण जवळ जाऊ शकत नाही त्या पेशंट सोबत आपण राहतो, लहान गोष्ट नाही आहे। वाघासोबत कदाचित राहू शकतो माणूस, खाल्लं तर एकालाच खाणार, पण कोरोना एकालाच खात नाही, पुऱ्या कुटुंबाला घेतल्याशिवाय राहत। आणि हे सगळे भीती असतात। या मायमाऊलीचा आम्ही पाहतोय, मला त्या गरोदर माता होती, काय नाव पण त्या मृत्यू पावल्या, गवई त्या गरोदर असताना सुद्धा त्याचं काम केलं। म्हणजे एखादा आपण पाहतो काय कधी कधी माहीत असतं का एखाद्या सीमेवर लढत असताना गोळी कोणत्या बाजूने येतं हे माहीत आहे, तेव्हा किमान हुशारीने राहतो माणूस, पण कोरोना कोणत्या बाजूने येतं हे माहीत, कुठल्या दिशेने येतं ते माहीत, कसा येणार हे माहीत, तो मला झाला की नाही झाला हे पण माहीत नसतं। आणि अशा वेळेस आम्ही पाहतो अशा शत्रूसोबत आपण ज्या दिलेरीनं लढला त्याबद्दल बच्चू कडू तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतं, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। निश्चितच आमच्यापेक्षाही तुम्ही एक पाऊल समोर टाकून जे काम केलं त्याबद्दल आपलं मनचे आभार। पण या सगळ्याचं अतिशय मी पाहिलंय हा पुरस्कार देताना अतिशय क्लास 4, क्लास 3 अशा सगळ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला गेला। सफाई कामगार सुद्धा त्या पुरस्कारामध्ये आहे, याची एक चांगली मला वाटतं आपण जी काही पालन केली। बऱ्याचदा आपण पाहिजे का पुरस्कार देताना सुद्धा बऱ्याच गोष्टी काही सुटतात आणि काही जाऊन ठेवल्या जातं, असं जे केलं नाही त्याबद्दल आपले आभार, आपल्या सर्वांचा आभार मानतो। आणि कोरोना वार्डात सेवा देऊन सत्कार केल्याने अनेक परिचारिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मीनाक्षी मिश्रा, मी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड येथे जॉब करते आणि माझी जून महिन्यामध्ये ड्युटी लागली होती 15 दिवसासाठी आणि माझा कोविडचा अनुभव खूप छान होता। छान मी सगळं पेशंटला व्यवस्थित सेवा दिली आहे आणि त्यांच्याकडनंही व्यवस्थित रिस्पॉन्स आला। वाली नशीबकर, मी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड वॉर्डमध्ये रुग्णांना सेवा देत आहे आणि खरोखर परिचारिका असल्याचं मला खरोखर खूप समाधान वाटतं की मी समाजामध्ये सेवा देत आहे आणि कोविड रुग्णांची मी सेवा करत आहे आणि खरोखर आणि आमचे जे सिनियर्स लोक आहेत त्यांनी पण आम्हाला प्रॉपरली गायडन्स केलं आणि वेळोवेळी ते गाईडलाईन्स देतात आम्हाला की कुठल्या प्रकारची सेवा केअर द्यायची, कशी केअर द्यायची आणि इत्यादी गोष्टीचे ज्ञान देते आणि सर्वतोपरी आम्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा द्यावी हीच आमची इच्छा आहे। नमस्कार, माझं नाव क्रांती राजूरकर, मी पीडीएमसी पंजाबराव देशमुख हॉस्पिटलला काम करत आहे। त्यानंतर मी पीडीएमसीमधील कोविड रुग्णालय याच्यामध्ये मी काम केलेलं आहे। त्यामध्ये मला खूप सुरुवातीला जरा भीती वाटली, पण त्यानंतर एक छानसा अनुभव आला आहे की आपल्यामुळे दुसऱ्या लोकांना खूपसा आधार भेटला आहे आणि आम्ही जेवढं केअरफुली काम केलं आहे त्याच्यापेक्षा ते लोकांना जितकं जास्त आम्हाला धीर देता आला त्यामुळे ते लोकांना अजून छान वाटलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।